नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण उपवासाचा वरीचा उपमा बनवणार आहोत. तो कसा बनवायचा, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे वरीचा उपमा बनवण्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. 1 वाटी मी वरीचे तांदूळ घेतलेत, 2 चमचे मी दही घेतलं आहे, थोडेसे काजू घेतलेत, 2 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, 1 गाजर बारीक कापून घेतलं आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. वरीचा उपमा बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात आता आपण तेल घालूया फोडणीसाठी. आता तेलात मी जिरं घालते फोडणीला. आता मिरच्या घालते. आता कढीपत्ता घालूया. त्यात गाजर घालूया. चवीपुरतं मीठ घेतले ते घालूया. त्यात ते काजू घेतले ते घालूया. त्यात आता हे दही घालूया. अर्धा चमचा ह्यात साखर घालूया. सगळे साहित्य आता परतून झालेले आहे. तर आपण यात आता 1 ग्लास आता पाणी ओतूया. फोडणीला आता उकळी आली का आता हे वरीचे तांदूळ आपण त्यात घालायचे आहेत. फोडणीला उकळी आली आहे. आता हे वरीचे तांदूळ आपण त्यात घालूया. आता झाकण मारून याला आता आपण 10 मिनिटं शिजत ठेवूया. 10 मिनिटं झाली आहेत. आता बघा आपला उपमा शिजून तयार झालेला आहे. उपमा आपला झाला आहे. ते गॅस आता आपण बंद करूया. उपवासाचा आपला वरीचा उपमा आपला तयार आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कमेंट करून मला सांगा हा वरीचा उपमा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.